त्यामुळे त्याच्यानंतरच बीडी चाळमध्ये 2 साईडच्यामध्ये लादीकरण झाले, गटार लाईन झाली. नाहीतर पूर्वीच्या नगरसेवकांना फुटपाथ शिवाय पर्यायच नव्हतं, दुसरं काय काम करणार बीडी चाळी. आक्षेपार्ह विषय वरईतील शौचालय गायब झाली असे तुमचे विरोधक वारंवार आता टीका करताना आढळत आहे. की सत्ताधाऱ्यांना जास्त फंड दिला जातो आणि विरोधकांना फंड कमी दिला जातो. त्यांना पाहिजे तसा फंड दिला जातो. उदाहरणं तुम्हाला तर माहिती आहे, दादरमध्ये सरवणकर साहेब आमदार नसताना पण फंड दिला. याचा विषय तर अधिवेशनामध्ये पण निघाला महेश सावंत. बरोबर. दत्ताजी राणे निवडून आले आमदार म्हणून, मग तिकडे गेले. पण आम्ही शिवसैनिक म्हणून इथेच आहोत आणि गेली 25 वर्ष मी या विभागात कार्यरत आहे. त्यामुळे लोक न्याय कोणाला देणार हे लोकच ठरवतील. शेवटी जनतेच्या हातात आहे मतदान करणं. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि या निवडणुकाच्याच अनुषंगाने उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि वॉर्ड क्रमांक 195 वरईतील एक महत्त्वाकांक्षी मानला जाणारा वॉर्ड, तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात वरई BDD साई आहेत आणि BDD साईतील मतदार आहेत. या वॉर्डचं वैशिष्ट्य म्हणजे हे मराठमोळा किंवा आपण म्हणू शकतो की या ठिकाणचे मतदार आपल्या उमेदवाराला किंवा आपल्या राजकीय पक्षांसाठी घट्ट त्यांची बांधिलकी असलेला हा वॉर्ड मानला जातो. वरईतील एक महत्त्वपूर्ण विभाग आहे आणि या वॉर्डमधून वॉर्ड क्रमांक या 195मधून शाखा प्रमुख शिवसेना ठाकरेंचे शाखा प्रमुख विजय भणगे यांना उमेदवारी जाहीर झाली. साहेब, आपलं मनपूर्वक अभिनंदन. काय सांगता? आपण मुद्द्यावरच येऊ. ही निवडणूक आता विशेष ठरते. कसं बघता तुम्ही या 195 वॉर्डकडे किंवा ह्या निवडणुकीकडे? सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपण माझी मुलाखत घ्यायला आलात. तसेच मी विभागातील सर्व मतदारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक आहे. 25 वर्ष मी या विभागात शाखा म्हणून काम केलं, सैनिक म्हणून 5-6 वर्ष काम केलं. त्यामुळे एक वेगळंच उत्साह निर्माण झालेला आहे विभागातील लोकांमध्ये. गेले अनेक वर्ष शिवसैनिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता की कधी किंवा लोकांमध्ये उत्साह होता की विजय भणगेला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. तो आज या विभागातील जनतेच्या रूपाने किंवा सैनिकांच्या रूपाने मला आज उद्धवसाहेब असतील, राजसाहेब असतील, आदित्यजी ठाकरे असतील, अमितजी ठाकरे असतील, यांच्या आशीर्वादाने आज मला या विभागामध्ये उमेदवारी मिळालेली आहे नगरसेवक निवडणुकीसाठी. काय वाटतं तुम्हाला ह्या 195 या विभागाबद्दल थोडी माहिती द्याल की तुम्ही कसं बघता? कारण की माझ्या माहितीनुसार तुम्ही ह्याच विभागात राहता, अनेक वर्ष इथेच कार्यरत आहात. कसं बघता तुम्ही? कशी रचना आहे या विभागाची? नाही, माझा जन्मच बीडी चाळीत झालेला आहे. त्यामुळे बीडी चाळीची जी काही जडणघडण आहे ती मी माझ्या जन्मापासून बघितलेली आहे आणि इथे पहिल्यापासून शिवसेना घट्ट रुजलेली आहे. पूर्वीपासून म्हणजे बाळासाहेबांनी जेव्हापासून 66पासून शिवसेना निर्माण केली तेव्हापासून माझे वडील असतील, चुलती असतील, शिवसैनिक म्हणून या विभागात काम करत होते. त्यांच्यात आशीर्वादाने मी पुन्हा एकदा मी या शाखेमध्ये सक्रिय झालो आणि शिवसैनिक म्हणून काम करतो. त्यामुळे मला असं काय वाटत नाही ही निवडणूक माझ्यासाठी असं रेग्युलरच वाटतं की ही निवडणूक माझ्या आयुष्यातली कलाटणी देणारी निवडणूक आहे. भणगे साहेब, पण आता ही निवडणूक होत असताना एकीकडे BDD चाळीचा आता पुनर्विकास चालू आहे आणि ह्या चाळी तोडून या ठिकाणी उंच टोलेजंगी इमारतीमध्ये आपण BDD चाळीतील रहिवासी शिफ्ट होत आहेत. हे सर्व होत असताना इथे बरेचसे प्रश्न आले, इथे काही तक्रारी आल्या, बऱ्याच लोकांनी, सर्वच राजकीय पक्षांवरती निषेध व्यक्त केला या रहिवाशांनी. काय वाटतं तुम्हाला ह्या विषयाकडे? रिडेव्हलपमेंटमधल्या तक्रारी त्याबद्दल काय सांगा? नाही, बीडी चाळीला आता 100 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. बहुतेक लोकांना पुनर्बांधणीचा विरोध नाही आहे. जे 100% लोक आहेत त्यांना आज ना उद्या डेव्हलपमेंट पाहिजे आहे. कारण भविष्यात 10x12च्या खोलीत किती वर्ष अनेक कुटुंब राहणार. शेवटी डेव्हलपमेंट करणं गरजेचंच होतं. ते शासनामार्फत डेव्हलपमेंट झालेली आहे, पण शासनाच्या म्हाडामार्फत पण काही चुका होत आहेत की ते मागच्याच अधिवेशनात आमचे 3ही आमदारांनी त्याचे विषय काढलेलेच आहेत की लॉटरीच्या बाबतीत असतील किंवा काय असतील चुका. जे काय आहे ते म्हाडाच्या मार्फत होतं आहे. त्यामुळे त्यात कोणाला दोष देण्यासारखा अर्थ नाही. कारण 2017 साली मी पण 32 प्रश्न उपस्थित केलेले. वृत्तमानस त्या पेपरला ते
बिडीचा येथील प्रश्नाचा डोंगर म्हणून तिची हेडिंग आली. हेडिंग आले. बरोबर. त्यामुळे आजच नाही, पण त्यावेळी पण मी लोकांना आव्हान केलेलं की आपण बिडीचा इथले रहिवासी आहोत, राजकीयदृष्ट्या आपण ते बाजूला ठेवून एकत्र जर आलो असतो आणि त्यावेळी जर कमिटी बनली असती तर आता ज्या अडचणी आल्या असत्या त्या अडचणी दूर झाल्या असत्या. विस्कळीतपणा अनेक आहे. मी पण चाळीजागेकडे गेलेलो, अनेक मंडळानं चाळीजागेकडे जाऊन झालं बाबा प्रत्येकाने आपापल्या माळ्यावरचं बिडीचाचं एक सदस्य द्या मला, आपण कमिटी बनवूया आणि त्यातूनच डेव्हलपमेंटचे काही प्रश्न असतील ते आपण सोडवूया. बंडगे साहेब, या विभागाला आता प्राथमिक काय गरज आहे? म्हणजे की हे आपण जर समजा नगरसेवक म्हणून निवडून आलात तर पहिल्या आपण म्हणू शकतो ना, पहिल्या क्षणात तुम्ही पहिलं कुठलं काम करू इच्छिता की तुम्हाला असं वाटतं की हे झालं पाहिजे? नाही, ह्या विभागात तसं बघा, मुंबईभर तर प्रदूषणचं विळखा पडलेलंच आहे. बरोबर. लोकांना त्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. माझं जास्त लक्ष त्याच्यावर असेल जेणेकरून मुंबई शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा धोका होऊन त्यांच्या आरोग्याची हानी होऊ नये, हा माझं पहिलं प्राधान्य असेल. आणि मूलभूत सुविधा ज्या काही असतील, पाणी असतील, गटार लाईन असतील, रस्ते असतील, फुटपाथ असतील, ते नगरसेवक म्हणून मी करणारच आहे. बरोबर. ती माझी जबाबदारीच असेल. जे मी 25 वर्ष शाखाहून म्हणून करत होतो आणि माझे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून मी करत होतो, ह्यापुढेही ते जास्तीत जोमाने करेल, कारण मला आज अधिकार मिळणार आहे भविष्यात. बरोबर. तर बंडगे साहेब, या ठिकाणी आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न विरोधक उपस्थित करतात. एकमेव प्रश्न आदित्य ठाकरेंची असलेली कमी उपस्थिती वरळी विधानसभेमध्ये, या ऑब्जेक्शनला तुम्ही फेस कसं कराल? नाही, तसं बघा, मी ज्या चाळीकडे जातो त्या चाळीतल्या लोकांना समजावून सांगत असतो. कुठलाही पक्षाचा राजकीय लीडर असो, मोठा कुठल्याही पक्षाचा असतो, म्हणजे ते भाजपचं असू दे किंवा मनसेचे असू दे, राष्ट्रवादीचे असू दे किंवा काँग्रेसचे असू दे, जो टॉपचा नेता असतो तो सहसा त्याच्या विभागात बांधून राहू शकत नाही, कारण त्याला पक्षाची जबाबदारी असते, पक्ष संघटना असते. पक्षाची संघटना जबाबदारी पार पडत असताना महाराष्ट्रभर फिरावं लागत असतं. आज मला सांगा ना, कुठल्या मतदारसंघात म्हणजे असेल, उदाहरण द्यायचं झालं तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ते तरी त्यांच्या विभागात ठाण मांडून बसतात का? नाही बसत ना. जसे नागपूरला जी देवेंद्रजी फडणवीस बसू शकतात का कायमस्वरूपी? नाही ना. त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, पक्षाची जबाबदारी आहे त्यांच्या भाजपची. तसेच जे कोणी असते, तर मिंदेगडचे जे शिंदेसाहेब असतील, ते ठाण्यामध्ये ठाण मांडून बसू शकतात का की त्यांच्याच विधानसभेमध्ये? नाही बसू शकत. त्यांना त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे. काँग्रेसचे लीडर असतील, जे कोणी असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जे जे टॉपचे लीडर आहेत, ते त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी असते. काही जर सेंट्रलचा पक्ष असतो, त्यांना भारताची जबाबदारी असते. त्यांना त्या तालुक्या राज्यातून नेत्यांनी तिथे जर गेलं नाही तर पक्ष त्यांचा वाढेल कसा? त्याचप्रमाणे आदित्यजी साहेब असतील किंवा इतर कोणतेही नेते असतील, ते त्या राज्यामध्ये फिरणारच ना. त्यामुळे त्यांची उपस्थिती जी काही कमी असं वाटत असेल लोकांना, ती आम्ही भरून काढत आहोत ना. मी आहे स्वतः शाखाभूम म्हणून मी इथे 24 तास काम करत आहे. जे काही लोकांची कामं असते ती मी स्वतः अंगावर घेत आहे ना. बरोबर. आणि जी मोठी कामं काय असतील ते आमचे शिवसेना उपनेते आहेत, सचिन भाऊ अहिर आहेत, सुनीलजी शिंदे आहेत, 2-2 आमदार विभागात लोकांना दिलेले आहेत. त्यामुळे आदित्य साहेबांची कमी मला नाही वाटत की भासू शकते. पण लोकांनी पण समजून घ्यावं की त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी आहे, देशाची जबाबदारी आहे, पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना पण बाहेर इतर ठिकाणी तालुक्यात राज्यात इतर कामाच्या बाबतीत जावं लागणारच. त्याला काही इलाज नाही. ते सगळ्या पार्टीमध्ये कॉमन आहे. बरोबर. बंडगे साहेब, एक महत्त्वाचा विषय, ठाकरे बंधूंची युती झाली, परंतु आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या वॉर्ड क्रमांक 195, 198 आणि 197 हे वॉर्ड विशेष करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना हवे होते, परंतु ते मिळाले नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी अंतर्गत नाराजी आहे. त्याच्यामुळे यावेळी मनसेचा पाठिंबा, व्यवस्थित पाठिंबा तुमच्या या वॉर्डच्या उमेदवारांना मिळणार नाही अशी कुजबूज चालू झालेली आहे. काय सांगता यावरती? असं काही नाही. सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मी घरोघरी जाऊन भेटून आलेलो आहे. ते पण सक्रिय झालेले आहेत. एक तारखेनंतर सर्व सैनिक असतील, शिवसैनिक असतील, एका वेगळ्या दिशेने जोमाने कामाला लागतील. जे सन्माननीय उद्धवजींचं स्वप्न आहे, जे राजसाहेबांचं स्वप्न आहे की मुंबई महापालिकेवर मराठी महापौर व्हावा,
व वर मराठी माणसाचा ताबा असावा व मुंबईवर भगवा फडकावा. त्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक 24 तास अहोरात्र सक्रिय राहतील आणि येणाऱ्या 16 तारखेला मुंबई महापालिकेवर शिवसैनिक आणि मनसैनिकांचं एक कामाचं चित्र उभं राहील महाराष्ट्रभर. भणगे साहेब, आता हे सर्व होत असताना एक उमेदवार म्हणून आपला बेसिक परिचय देखील हवा होता. कसं होतं आपलं बालपण, शालेय शिक्षण कसं होतं, तुमचा राजकीय प्रवास, ह्या सर्व विषयाची माहिती देखील हवी. माझं बालपण म्हणजे मी 4थीपर्यंत म्युन्सिपाल्टी शाळेत शिकलो. त्यानंतर मराठा हायस्कूलमध्ये मी 10वीपर्यंत शिकलो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये 11वीपर्यंत मी शिक्षण घेतलं. त्यानंतर घरची परिस्थिती तशी नसल्यामुळे मी कामाला लागलो आणि त्या कामाच्या स्वरूपातूनच बाळासाहेबांच्या ज्या पद्धतीत मराठी माणसाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीत व मराठी माणसाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे, त्या उद्देशाने मी पण सक्रिय झालो. तुम्हाला राजकीय प्रवास तुमचा किंवा राजकारणाबद्दलची गोडी कशी काय निर्माण झाली? असं सहज म्हणजे बाळासाहेबांचा जो झंझावत होता महाराष्ट्रभर मराठी माणसासाठी, त्या आपुलकीने मी पण घरात पण माझ्या बाळकडू पाजलेलंच आहे. वडील माझे काका माझे शिवसैनिकच होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर येऊन मी पण शाखेत सक्रिय झालो. त्यावेळी आमचे मंदाकिनी चव्हाणबाई इथे नगरसेविका होते, शाखाप्रमुख सुदाम परब होते, चंदू खरात पूर्वीचे शाखाप्रमुख होते, तानाजी दोडके म्हणून इथे सक्रिय होते दलित समाजाचे. शाखा प्रमुख असतानाचे तुमचे काही विशेष अनुभव सांगाल जे तुमच्या विशेष गाठीला आहेत तुमच्या माहितीतले, या विभागाला अनुसरून? नाही, या विभागाला अनुसरून म्हणजे आता काम तर मी 24 तास करतो, लोकांना घरोघरी माहिती आहे. फक्त जास्तच लक्षात ठेवण्यासारखा अनुभव म्हणजे कोरोना काळ. ज्या काळामध्ये माणसं बाजूबाजूला राहून एकमेकाशी बोलत नव्हते, त्या काळात मी सक्रिय झालो. मी स्वतः गावी होतो, पण गावावरनं मी मुंबईत आलो आणि दुसऱ्या दिवशी मी काम सुरू केलं. ज्याप्रमाणे सन्माननीय पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुखप्रमाणे जी महाराष्ट्राची धुरा सांभाळत होते, त्यांच्याच आदेशानुसार व त्यांच्या सूचनेनुसार मी या 195 वॉर्डमध्ये कोरोनामध्ये कुटुंबाप्रमाणेच घरोघरी माळ्यावर जाऊन आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती लोकांची सेवा केली. त्या सेवेचं जे काय मी त्या पिरियडमध्ये केलं, त्या दिवसाची आठवण आजही लोकांमध्ये आहे आणि लोकांच्यासाठी मी 24 तास उपस्थित असतो. त्यामुळे लोक नक्कीच ह्यावेळी माझ्या विभागात तरी मला नाही वाटत की शिवसेनेशिवाय कुठेही जास्तीत जास्त मतं जातील. भणगे साहेब, एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं आदर्श नगरसेवक ही व्याख्या काय, कसा असावा आदर्श नगरसेवक? नगरसेवक म्हणून तो लोकांना दिवसभर भेटला पाहिजे, दररोज शाखेमध्ये अथवा रस्त्यावर काम करताना दिसला पाहिजे. रस्त्यावरचे खड्डे असतील, अस्वच्छता असतील, फुटपाथची असेल, आरोग्याची सेवा असेल, पाण्याचं जे काम असेल व इतर काय असेल सुविधा, मग हॉस्पिटल असतात, काही पोलीस स्टेशन असतात व लोकांना काही जण गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करायची असते, काही जण औषधाची मदत करायची असते. अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न मी गेल्या 25 वर्षात हाताळलेले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी काही हे नवीन नाही आहे. कारण इकडची लोकच सांगतात की आमचा नगरसेवक, आमचा आमदार, आमचा खासदार विजय भणगे, जो आम्हाला 24 तास भेटतो, कसलीही कमी पडून देत नाही. भणगे साहेब, अजून एक प्रतिप्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेला आता हे नगरसेवक लाभणार आहे 2026 या नवीन वर्षातच. तुम्हाला काय वाटतं की मुंबई महानगरपालिकेसाठी पहिला धोरणात्मक बदल व्हायला पाहिजे, तर तो कुठला व्हायला पाहिजे मुंबईसाठी, पॉलिसी वाईज बोलतो? अनेक विषय आहेत, जेव्हा सभागृहात जाईन तेव्हा समजेल मला पण काय विषय आहेत. असे मनात भरपूर विषय आहे, पण आता ते बोलणं चुकीचं आहे. जसं सभागृहाचा पण अनुभव घ्यावा लागेल, रस्त्यावरचा अनुभव मला आहे, सभागृहाचा पण अनुभव घ्यावा लागेल ना. जे कायद्याच्या चौकटीत बसून सगळी कामं करावं लागतील. आता इथे मोठा प्रश्न म्हणजे काय माहिती आहे ना, इथे गिरणी कामगार वसाहत आहेत, म्हाडाच्या वसाहती आहेत, तुमच्या SRAच्या बिल्डिंगी आहेत. म्हणजे जो नगरसेवक निवडून जातो त्याला कायद्याच्या बंधनात अडकवलं जातं, जशी बीडीचं होतं. इथे नगरसेवक निधी वापरायला परवानगी भेटत नाही.
मग तिकडचे लोकप्रतिनिधी नगरसेवक निधी वापरणार कसे, आमदार निधी वापरणार कसे, कायद्यात पण तरतूद करायला पाहिजे. जसे आज गिरणी कामगार वसाहतीमध्ये लोक राहतात, जर बिल्डिंगला रिपेरिंग फंड देऊ नका ठीक आहे, पण त्यांच्या फ्लोरिंग असेल, गटाराची कामं असतील, पाईपलाईनची कामं असतील, ह्या नागरी सुविधा तर त्या आमदार खासदार फंडातून किंवा नगरसेवक फंडातून कायद्याच्या चौकटीत राहून बदल करून ते केले पाहिजे. जसं आम्ही पूर्वी केलं. पूर्वी इथे नगरसेवक बीडीचा येत असताना तिकडे सुनील शिंदे नगरसेवक होते, त्यावेळी आम्ही तेच, कारण इथे नगरसेवक निवडून आल्यावर त्याला बीडीचा काय काम करायलाच भेटायचं नाही, फंड वेस्ट जायचा. त्यावेळी जगदीश सावंत इथे नगरसेवक होते, त्यांच्या माध्यमातून सुनील शिंदेंच्या माध्यमातून आम्ही जयराज फाटक त्यावेळी कमिशनर होते आणि त्यांना आम्ही भेटून प्रस्ताव दिला की बाबा बीडी जायतले मतदार जे हक्काने कायद्याने मतदानाचा हक्क बजावतात, पण नगरसेवक म्हणून तिथे नगरसेवक कोण काम करू शकत नाही कायद्याच्या चौकटीत अडकल्यामुळे. तर आपण ह्या काही तरतुदी आहेत, बिल्डिंगला रिपेरिंगला फंड देऊ नका, पण गटर लाईन असतील, फ्लोरिंग असतील, लादीकरण असेल, इतर काही जमिनीवरच्या ज्या काही सुविधा असतील त्याला तरी कायद्याच्या चौकटीत परवानगी द्या. त्याप्रमाणे बीडीचामध्ये जगदीश सावंत सुनील शिंदे असताना जयराज पाठक यांनी त्याची परवानगी दिली, त्यामुळे त्याच्यानंतरच बीडीचामध्ये 2 साईच्यामध्ये लादीकरण झाले, गटर लाईन झाली. नाहीतर पूर्वीच्या नगरसेवकांना फुटपाथ शिवाय पर्यायच नव्हतं, दुसरं काही काम करणार बीडीचा. लोक नाराज व्हायची आणि नगरसेवक कायद्याच्या ह्याच्यात अडकले असल्यामुळे फंड पण वापरू शकत नाही, कारण काम इथे दाखवून दुसरीकडे केलं तेच काम लोकांच्या नाराज होऊ नये म्हणून, मग ते कायदा पण मोडला जातो. मग इथे परत आहे तर तक्रार देणारे, फंड कुठे गेला. मला तर वाटते की नगरसेवक झाल्यावर पहिला मी सभागृहात हेच विषय मांडणार आहे की बाबा जे SRAच्या बिल्डिंगी असतील, ज्या गिरणी कामगार वसाहत असतील, काही म्हाडाच्या सोसायट्या असतील, प्रायव्हेट सोसायट्या, ते जर भारतीय घटनेनुसार संविधानानुसार जर लोकप्रतिनिधींना मतदान करत असतील तर त्या मतदानाची परतफेड म्हणून जो शासनाकडनं अथवा महापालिकेकडनं निधी दिला जातो त्या निधीतून त्यांची पण ज्या मूलभूत काही गरजा असतील, त्यांच्या सोसायटीची जी कामं असतील ती कामं पहिलं होणं गरजेचं आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आक्षेपार्ह विषय वरईतील शौचालय गायब झाली असे तुमचे विरोधक वारंवार आता टीका करताना आढळत आहेत. गायब झालेली शौचालय येणार आहेत की नाही परत वरळीत? नाही, आता ते कोणी गायब केले आम्हाला काय माहिती नाही, कारण ती शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच माहिती, त्यांनी कुठल्या अर्थाने तिथून हटवले, त्यामुळे ते नंतर चौकशी करू आम्ही महापालिका. असंच नाही, मुंबईत सगळीकडे इथंच आहे, कारण फुटपाथ शेवटी चालण्यासाठी रस्त्यावर आहे पब्लिकला, तर काही ठिकाणी अडचण असेल, काही दुर्गंधी असेल, काही अडचणी असल्यामुळे एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले असतील, पण त्याची चौकशी आपण करू पुढे. पण ज्या पद्धतीने इथे नोंदी वाढत आहेत, आपण या इकडचं पॉप्युलेशन वाढतं आहे, बाहेरची लोक इथे नोकरी धंद्यासाठी येत आहेत, गर्दी वाढली आहे या परिसरात लोरपरापासून वरईपर्यंत, तर शौचालयांची गरज आहे की ती गरज पुरवली पाहिजे, तर त्या ठिकाणी शौचालय कमी झालेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आक्षेपार्ह घेतला जातो आहे. विकासकांच्या फेवरसाठी किंवा त्या टॉवरवाल्यांच्या फेवरसाठी ही शौचालय त्यांना नकोशी आहेत म्हणून ही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हटवण्यात आलेली आहे. परंतु आपल्या पक्षाचे नगरसेवक, इतर जी मंडळी आहेत, आपले नेते मंडळी यांनी दुर्लक्ष केलं असे आरोप होत आहेत. नाही, दुर्लक्ष कसं म्हणताय? बघा, एल्फिस्टन जो आत्ताचा प्रभादेवी स्टेशन आहे तिथे पण शौचालय होते, पण तिथे आता रेल्वे स्टेशन मोठं करायचं आहे, त्यामुळे तिकडे ब्रिजचं काम चालू आहे, तर तिकडचे शौचालय हटवले, पण रेल्वे बोर्डाने तेच शौचालय प्लॅटफॉर्मवर नवीन बांधलेले आहे. आणि तसंच दुसरं शौचालय अरविंद सावंत, आमचे शिवसेना उपनेते असतील, खासदार असतील, अरविंदजी सावंत, अजयजी चौधरी यांच्या माध्यमातून आम्ही एल्फिस्टन स्टेशनला नवीन शौचालय बांधतो आहे. लोअर परेलला पण ब्रिज खाली सुनीलजी शिंदे असतील, सचिन भाऊ असतील, आदित्य साहेब असतील यांच्या माध्यमातून लोअर परेल स्टेशनच्या खाली नवीन शौचालय बांधलेलं आहे ना आत्ता सध्या, आणि काम चालू आहे. जिथे जिथे लोकांच्या सुविधेला अडथळा येतो आहे तिथे तिथे ती काम करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही काम करणार. बडगे साहेब, एक मोठा आणि एक प्राथमिक आरोप केला जातो, खासदार हरवलेत आणि खासदारांना ही दुसरी टर्म दिलेली आहे, म्हणजे अरविंद सावंत यांना दुसरी टर्म दिली आहे. खासदार फिरत नाहीत, फक्त मतदानाच्या वेळेला खासदार दिसतात, बाकी एरवी खासदार दिसत नाहीत. खरोखर खासदार हरवलेत का? असं काय नाही, तो लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातो विरोधकांकडनं. माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या ऐकण्यात जे आलं त्याप्रमाणे
जे आपले शिवसेना नेते खासदार सन्माननीय जी अरविंदजी सावंत आहेत, जे 2दा बहुमताने चांगल्या मार्गाने निवडून आले, ते या योगातील जनतेच्या विश्वासाने निवडून आले. पण त्या जनतेला थोडी माहिती चुकीची काही जण देत असतील किंवा चुकीची माहिती जनतेमध्ये पसरवली जात असेल. मला जी माहिती ऐकण्यात आहे त्याप्रमाणे कसं असतं, खासदार निधी हा आज पूर्वी 2 खासदार होते. म्हणजे कुलाबा मतदारसंघात मिलिंदजी देवरा होते, ह्या मतदारसंघात मोहनजी रावले होते. आता 2 खासदारांचे वॉर्ड आज एकच झाला असल्यामुळे जी खासदारकी वॉर्डमध्ये कमीत कमीत मला माझ्या माहितीनुसार 38 ते 36 वॉर्ड येत असतील. तर तसे वॉर्ड आल्यामुळे जर खासदार जर रेग्युलर कुठल्या शाखेत बसू शक्य नाही, तो कुठल्याही पार्टीचा असू दे, म्हणजे तो भाजपचा असू दे, शिवसेनेचा असू दे, मनसेचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, कुठलाही असो. कारण कसं असतं, खासदारांकडे काही लोकांना त्याचं ज्ञान नसतं. खासदार दिसत नाही, भेटत नाही, असा गैरप्रकार वाढवला जातो. पण माझ्या माहितीनुसार खासदार जर कुठल्या शाखेत बसले तर एखाद्या ह्या शाखेत जर येऊन ते बसले आणि 25 मंडळांनी जर कामं घेऊन आली तर 25 मंडळाची कामं होणं शक्य नाही. कारण त्यांना खासदार निधी कमी दिला जातो माझ्या माहितीनुसार. कारण माझ्या माहितीनुसार खासदारांना 5 कोटी निधी दिला जातो. त्याच पद्धतीत जे आपले आमदार असतील त्या आमदारांना 5-5 कोटी फंड दिला जातो. जर खासदारकी वॉर्डमध्ये 6 आमदार येत असतील तर 6 आमदारांचं कॅल्क्युलेशन केलं तर 30 कोटी व्हायला पाहिजे. मग खासदार एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये जर खासदारांना 5 कोटी दिले जात असतील तर खासदार कामं कशी काय करणार? कुठल्याही पार्टीचा असू दे खासदार, बरोबर, तो जर कुठल्याही पार्टीचा जर खासदार कुठल्याही कार्यालयात बसला, त्यांच्या कार्यालयात बसला, त्यांच्या पार्टीच्या कार्यालयात जरी बसला तरी अनेक लोक नागरिक समस्या घेऊन येणार. पण त्या समस्या सुटणं शक्य नाही. कारण त्या खासदारांना जेवढे पण ज्या मतदारसंघामध्ये वॉर्ड येत असतील, लोकसभा मतदारसंघामध्ये बरोबर, नगरसेवकांचे, तर 36 वॉर्ड येत असतील किंवा 38 वॉर्ड येत असतील, तर तो 5 कोटी फंड डिवाईड केला तर एका नगरसेवक वॉर्डमध्ये खासदार हा जास्तीत जास्त 2 ते 3 कामं करू शकतो. म्हणजे कसं होतं, 25 कामं आली आणि एका वर्षात 2 ते 3 कामं त्या मतदारसंघात जर झाली तर बाकीची कामं झाली नाही. 25मधली जर ते 3 कामं झाली तर 22 मंडळं नाराज होतात. मग त्या 22 मंडळांना पार्श्वभूमी माहिती नसते. मग ते चर्चा चालते की बाबा खासदार दिसत पण नाही, भेटत पण नाही आणि काम पण करत नाही, असं होत नाही. तर लोकसभेमध्ये पण किंवा गव्हर्नमेंटनी पण त्याचा निधी वाढवायला पाहिजे. ज्याप्रमाणे आमदारांना निधी दिला जातो त्याप्रमाणे खासदारांना पण निधी दिला जातो. आणि खासदार हा मुंबई महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसलेला असतो. जी देशाचे कायदे बनवले जातात, जी देशाचे घटनेनुसार देश चालवला जातो, डिसेंट्रलाइज, त्याप्रमाणे खासदाराचं ते काम आहे. प्रत्येक पार्टीचा खासदार 150 दिवस तर दिल्लीला हजेरी लावावीच लागते, नाहीतर ते ब्लॅकलिस्टला जातात असं माझं म्हणणं आहे. काही पार्टीची जबाबदारी असते प्रत्येक खासदारावर. प्रत्येक खासदाराला जे 36 वॉर्डमध्ये मला सांगा ना, 10 जरी गणपती असतील किंवा नवरात्र असतील तर 10 पकडले आणि 36 वॉर्डमध्ये पकडले तर एका खासदाराला जर एकाच दिवशी 300, 350, 400 जर पूजा असतील तर तो खासदार कसा काय फिरणार? शक्यच नाही मुंबईच्या या ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे काही ठिकाणी खासदार जातात, ज्या ठिकाणी काही प्रमुख मंडळ असतील, काही जवळची मंडळ असतील किंवा काय त्यांना जसा वेळ असेल तसं त्या मंडळाकडे त्या चाळीकडे ते पोचतात. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी मुंबईत खासदार हा दिल्लीला असल्यामुळे तो दररोज भेटू शकत नाही. नागरिक आणि लोकांना भेटण्याचं एकच मार्ग आहे, तो म्हणजे नगरसेवक आणि आमदार. तेच त्यांना भेटू शकतात. पण कुठल्याही पार्टीचा खासदार हा रेग्युलर भेटू शकत नाही. माझं तर मत आहे खासदारांना पण निधी वाढवला पाहिजे, जेणेकरून अनेक लोकांची कामं होतील, जी कामं फंडानुसार याच्या अडकलेली असतात ती कामं खासदार पण करू शकतील. म्हणजे साहेब, आणखीन एक प्रश्न नेहमी येतो, अनेक वर्ष हेच ऐकायला येतं, या विभागाला, या वरळीला 3 आमदार आहेत, परंतु काय करतायत? 3 आमदार असून कामं केली जात नाहीत. खरोखरच 3 आमदारांची गरज होती का वरळीला? असं काय नाही. कामं केली जातात म्हणजे सरकारकडनं निधी पण दिला गेला पाहिजे. आता तुम्हाला पण माहिती असेल पत्रकार म्हणून किंवा मीडिया म्हणून की सत्ताधाऱ्यांना जास्त फंड दिला जातो आणि विरोधकांना फंड कमी दिला जातो. तर कामं कशी काय होणार? आणि नागरिक कामं ही रेग्युलर चालूच असतात. मग ते आदित्यसाहेब असतील, सचिन भाऊ असतील किंवा सुनील शिंदे असतील, 3 आमदारांच्या माध्यमातून
रेग्युलर कामं चालू असतात, असं कुठे होत नाही. पण ई टेंडरिंग आहे, पूर्वीसारखं नाही आहे ना. पूर्वी ई टेंडरिंग नव्हतं. जेव्हा नलावडे साहेब होते की आमचे आमदार शिवसेना नेते ज्येष्ठ नेते, ती पूर्वी सिस्टीम नव्हती ई टेंडरिंगची. त्यामुळे आज मंडळ आलं लेटर घेऊन की दुसऱ्या 2 दिवसात काम सुरू व्हायचं. पण तो जो कोण काम करणारा ठेकेदार होता त्याला विश्वास होता की आमदारांनी मला लेटर दिलं की हा निधी मला कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे, त्यामुळे तो ठेकेदार पण एका विश्वासाने काम सुरू करायचा. आज तसा प्रकार नाही ना. ई टेंडरिंगमुळे आज एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जरी आपण ॲडव्हान्स काम करायला सांगितलं तर तो कॉन्ट्रॅक्टर ते धोका पत्करत नाही. कारण त्याला माहिती आहे ई टेंडरिंगमध्ये त्याला 4 महिने लागतात, 3.5-4 महिने 45 दिवस लागतात टेंडर ओपन करायला. आणि ओपन टेंडर असल्यामुळे कोणी भरू शकतो. उद्या त्या कॉन्ट्रॅक्टरांनी जर आमच्या शब्दावर किंवा आमच्या आमदारांच्या शब्दावर ॲडव्हान्स काम केलं आणि उद्या ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला भेटलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे कोण देणार? बरोबर. ह्या पण समस्या आहेत. त्यामुळे पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी ई टेंडरिंग नव्हतं, त्यामुळे 2 दिवसात काम सुरू व्हायचे. आता एक काम जरी मंडळाने किंवा लोकांनी दिलं तर ते काम करायला 4 ते 6 महिने लागतात. हा पण त्रासदायक आहे. पण काही कायद्यात तरतूद करणं पण गरजेचं आहे. काही गोष्टी जर इमर्जन्सी असेल तर ती ॲडव्हान्स करायला पण मुभा दिली गेली पाहिजे 10 ते 20%. माझं तर असं स्पष्ट मत आहे. प्रश्न असा येतो की तिन्ही आमदार ताकदीचे आहेत. स्वतः सचिन भाऊ हे मंत्री होते, अनेक वर्ष आमदारकीचा अनुभव आहे. साहजिकच सुनीलजी शिंदे पण सक्षम आहेत. आदित्य ठाकरे देखील सक्षम नेते आहेत आणि आमदार म्हणून देखील उत्कृष्ट आहेत. त्यांना वेळ कमी मिळतो, परंतु अनेकदा विरोधकांच्या माध्यमातून अनेक वेळा ह्याच तक्रारी येतात. 3 आमदार असून कामं झाले नाहीत, वरईतलं अमुक पेंडिंग आहे, ते पण पेंडिंग आहे. या सर्व गोष्टीचं याचं उत्तर काय देणार? हा मुद्दा आता ह्या निवडणुकीत केला जाणार आहे. कामं तिन्ही आमदारांकडे दिली गेली जातात लोकांची. काही ठिकाणी फंड कमी असेल त्यामुळे काही कामं आडली जातात. जर आदित्यजींना फंड कमी दिला असेल तर भाऊ आहेत, सचिन भाऊ आहेत, सुनील शिंदेजी आहेत, तर ती कामं मग ह्यांच्या फंडातून केली जातात ना. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं सत्ताधाऱ्यांना पाहिजे तसा फंड दिला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला तर माहिती आहे दादरमध्ये सरवणकर साहेब आमदार नसताना पण फंड दिला. ह्याचा विषय तर अधिवेशनामध्ये पण निघाला महेश सावंत बरोबर. किंवा आमचे अजयजी चौधरी असतील, जो आमदारांना निधी द्यायला पाहिजे 5 कोटी तो दिला गेला 2 कोटी. मग काम कसं करणं? हे पण आहे ना. सत्ताधाऱ्यांनी पण, विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, निधीमध्ये हे काय बोलतात मतभेद करू नये. निधी व्यवस्थित सगळ्यांना द्यावा. कारण जो तो आमदार लोकप्रतिनिधी निवडून येतो तो लोकांच्या सेवेसाठीच निवडून येतो. जर लोकांच्या सेवा झाली नाही तर तिथे नेगेटिव्ह पसरवले जातं की कामं होत नाही, ज्याप्रमाणे तुम्ही आता बोलताय तोच प्रकार आहे इथे. बणगे साहेब, आपण या BDD चाळीमध्ये राहता. या BDD चाळीतून वारंवार तक्रारी बाहेर येत आहेत. कधी लॉटरीचा घोटाळा, कधी अमुक, कधी तमुक, काही नाही काहीतरी तक्रारदारांचं काय प्रमाण संपत नाही. छोटे संघ, छोट्या चाळीतला ग्रुप अनेक गोष्टींवरून नाराज आहे. मग तो सत्ताधारी पक्षावर नाराज देखील असतो, ठाकरे गटावरती, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती देखील नाराज असतो. का घडतंय असं? ज्या तक्रारी आमच्याकडे आल्या त्या तक्रारी आमचे आदित्यजी साहेब असतील, सचिन भाऊ असतील, सुनील शिंदे भाऊ असतील, ज्या मंडळाने आमच्याकडे लेटर दिले त्या मंडळाचे त्यांच्याकडे मीटिंग लावून त्यांचे प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे. शेवटी जे म्हाडाचे अधिकारी आहेत निर्णय तर ते घेणार ना. पण आमच्या लोकप्रतिनिधींनी तर त्यांना त्या मीटिंग लावून समोरासमोर प्रश्न सोडवण्याचे तर प्रयत्न केले. आता हे राजकारण वरच्या लेवलचं आहे. आणि ह्या बाबतीत तुम्हाला जर आणखी खुलासा पाहिजे असेल तर आमचे आमदार सचिन भाऊ आहेत, सुनील शिंदेजी आहेत, हे 22चे 40 का झाले किंवा इतर काही प्रश्न असतील BDDचे अधिवेशनात तर त्यांनी विषय मांडले, पण अधिवेशनात एवढा वेळ भेटत नाही. त्यामुळे ते शॉर्टमध्ये झाला प्रश्न उत्तर. तर पूर्ण जर माहिती पाहिजे असेल तर माझी आपल्यास विनंती आहे बातमीकार चॅनलला की आपण ह्या BDDच्या प्रश्नावर आमचे जे दोन्ही आमदार आहेत, सचिन भाऊ आहेत, सुनील शिंदे आहेत, यांचा वेळ घ्यावा आणि पूर्ण माहिती घ्यावी आणि ती जनतेमध्ये सादर करावी. नक्कीच. वरळी BDD चाळीत हे तक्रारींचं प्रमाण का वाढलं आहे यावरती आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया आणि प्रश्न उत्तरं नक्कीच घेणार आहोत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वरळी BDD चाळींचा हा विषय जो वॉर्ड क्रमांक 195, वॉर्ड क्रमांक 196ला
तो तेवढ्याच प्रमाणात लागू होतो. आपण त्यांच्याकडून प्रश्न उत्तरं आणि या विषयाची विस्तृत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक अक्षरशः शेवटच्या प्रश्नाकडे येतो. प्रश्न बरेच आहेत, आपल्याकडे विषय देखील भरपूर आहेत, परंतु वेळ कमी आहे. भणगे साहेब, तुमची प्राथमिक लढत ही कोणाबरोबर होईल? तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुम्ही कोणाला मानता? अनेक अपक्ष देखील इथे फॉर्म भरले गेले असावेत. अपक्ष जरी असले तरी काय ते मी मुख्य उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आहेत आणि ते आमचे मित्रच आहेत, बीडीचा इतर राहतात. त्यामुळे त्यांच्या कामात आणि माझ्या कामामध्ये फरक आहे. लोक नक्कीच मला न्याय देणार आणि मीच आव्हान आहे या विभागामध्ये. म्हणजे ते मित्र असल्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत ठरणार आहे का? नाही, म्हणजे मित्र म्हणजे त्यांचा पक्ष वेगळा आहे. ते पूर्वी शिवसैनिक होते. दत्ताजी राणे निवडून आले आमदार म्हणून मग तिकडे गेले, पण आम्ही शिवसैनिक म्हणून इथेच आहोत आणि गेली 25 वर्ष मी या विभागात कार्यरत आहे. त्यामुळे लोक न्याय कोणाला देणार हे लोकच ठरवतील. शेवटी जनतेच्या हातात आहे मतदान करणं. त्यामुळे बघूया, पण मी तर 100% निवडून येणार याची मला खात्री आहे पूर्णपणे. हे विजय भणगे होते. उत्तरं देखील विजय भणगे यांनी आनंदाने दिलेली आहेत. हा इंटरव्ह्यू वॉर्ड क्रमांक 195 या विभागासाठी होता. विजय भणगे ह्या 195 वॉर्डचे इकडचे स्थानिक रहिवासी आहेत, उमेदवार आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निकालानंतर विजय भणगे आम्ही तुम्हाला भेटायला नक्कीच येऊ. अशाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा, मुंबई. धन्यवाद. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.